अतिशय म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माननीय आदित्यजी ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते मतदार यादीवर केले. याचा अर्थ ते प्रश्न निवडणूक आयोगावर उपस्थित केले आणि त्याचं उत्तर कदाचित जर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागत असेल, भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी उत्तर देत असतील, राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देत असतील, तर याचा अर्थ निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांचं काहीतरी साठलोटा आहे. मुळात माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जर या ठिकाणी असं सप्रमाण सिद्ध होत असेल मतदार यादीतला घोळ, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ही मागणी करायला हवी होती की हा मतदार यादीतला घोळ आधी शोधून काढा, तो थांबवा, याद्या अद्ययावत करा आणि मग निवडणुका घ्या. पण ते जर अशा प्रकारे उत्तर द्यायला त्यांच्याकडे कुठलंही शब्द नाही आणि आज आदित्यजी ठाकरे यांनी ते सप्रमाण सिद्ध केले. निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं अशा पद्धतीने फडणवीस उत्तर देऊन उलट निवडणूक आयोगाने काम केलेलं नाही हे सिद्ध करतात.